या स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र वडदे जुने तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील स्थान वंदन करत आहोत। या स्थानाला जाण्याचा मार्ग श्री क्षेत्र वडदे जुने हे स्थान भडगावहून 4 किलोमीटर अंतरावर, कनाशीहून 7 किलोमीटर, चाळीसगावहून 40 किलोमीटर व पाचोऱ्याहून 18 किलोमीटर अंतरावर आहे। भडगाववरून एरंडोल त्याच्यानंतर कनाशी येथून 10 किलोमीटर आहे। कोडली विश्रामगृह अशा पद्धतीनं दिलेलं आहे इथे। हा रोड बाबा हा कनाशीला जातो का? हा कनाशी फाटा। आणि आपल्याला कुठून जायचं आता? कनाशी रोडनेच जायचं। चला चला। आता गिरणा नदीवरील वडदे स्थान आहे त्या स्थानाकडे निघालेलो आहोत। सध्या येथील सद्भक्त भेटलेले आहेत आणि त्यांच्याच गाडीवर आम्ही निघालेलो आहोत। काय नाव दादा? आनंद राम पाटील। पाटील दादा मग आमच्या बरोबर आहेत पहा। इथून किती अंतर येतं ते? वर्धा का? हा, इथून काय आता 3-1 किलोमीटर। हा, 3-1 किलोमीटरचं अंतर आहे। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये श्री क्षेत्र वडदे जुने या ठिकाणी आपण स्थान वंदनासाठी जात आहोत। जे स्थान भडगावच्या अगदी जवळ आहे आणि इथं जे काही बोर्ड लावलेले आहे इथून 1.5 किलोमीटर अंतरावर गिरणा नदीच्या काठीचं जे काही भोजनता स्थान आहे आपण तिकडे चाललेलो आहे। सर्व सद्भक्तांनो, याही स्थानावरती मी साधारण 2-3 वर्षापूर्वी आलेलो होतो, पण केवळ एका स्थानासाठी मला पुन्हा यावं लागत आहे। आणि केवळ आपण सर्व सद्भक्त व्हिडिओ पाहतात, आपला कुठलाही स्थानाचा व्हिडिओ राहू नये ही मनातली माझी तळमळ आहे। पहिल्या चॅनलमध्ये हाही स्थान डिलीट झालेला होता आणि म्हणून परमेश्वराच्याच कृपेने आपल्या सर्व सद्भक्तांच्या प्रेरणेने हे स्थान मी आपल्याला दाखवत आहे, स्थान वंदन घडवत आहे। चला तर आपण त्या स्थानाकडे जाऊया। आता या स्थानाला जात असताना साईडला जी आहे ती ज्वारीची जी आहे, इकडे पारंपरिक शेती ज्वारीची आहे। त्याच्यानंतर या साईडला जी आहे ते आपल्याला भरपूर केळीचे बागा दिसतात या साईडला। कारण जळगाव म्हटल्यानंतर केळीचं उत्पादन या साईडला जास्त आहे। इकडे देखील आपल्याला खूप मोठी ही ज्वारीची शेती दिसत असेल पहा। चला, आपल्याला शेती दाखवायची नाही, हे आपल्याला स्थान दर्शन करायचंय। हा, तर आपण तिकडे जाऊया। पण मला जे जे काही दिसतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। दंडवत प्रणाम, दंडवत। आणि कृष्णराज बाबा पंजाबी त्यांनी देखील धर्म कार्यासाठी वेळ काढला। मला ते सहकार्य करतात आणि ते देखील आम्ही दोघेही मिळून आता पायी स्थानाकडे चाललेलो आहोत। आणि हे केवळ परमेश्वराचं साह्य वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं। तसंच आज बाबा माझ्या बरोबर आहे। बाबा, आज कसं वाटलं आज आपण दोघं बरोबर आहोत? तर एकदम मला खूप आनंद झाला। तुम्ही चक्रधर स्वामीच्या रस्त्याचं जे चालू आहे तुमचं जे कार्य
प्रत्येक ठिकाणी स्थानावर जाणं, प्रत्येक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक जीवासमोर हे स्थान दर्शन घडवणं, हे खूप तुमचं बी भाग्य खूप चांगलं आहे याच्यामध्ये. आणि खूप मोठं काम करू लागले तुम्ही. बाबा, तुम्हीच मला सर्व प्रेरणा देता. तुम्ही सर्व तुमचं इतर कार्य सोडून तुम्ही माझ्या बरोबर आलं, त्याच्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली. पहा, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. आम्ही आता जुने वडदे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं भोजनता स्थान आहे तिकडे चाललेलो आहे. पण जात असताना आम्ही निसर्ग तर पाहतच आहोत, पण इथे देखील जी काही धर्मवार्ता आहे ती देखील बाबा या ठिकाणी चर्चा करत आम्ही चाललेलो आहोत. आम्ही सध्या ही भ्रमंती चालू आहे आणि याच्यामध्ये स्वामींनी सांगितले अन्य वार्ता ना कीजे. अन्य वार्ता ना कीजे. हा, म्हणून आम्ही अन्य न वार्ता करता काही लीळेच्या स्वरूपातून असेल, काही धर्मचर्चा असेल, या पद्धतीने आम्ही सध्या प्रवास आमचा करत करत चालू आहे. आणि एक आगळा वेगळा आनंदच आहे ना बाबा. हो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हिरवंगार. त्या स्वामींची धर्मचर्चा जी आहे याच्यामध्ये खूप आनंद आम्हाला मिळत आहे. आम्ही चाललो तर आम्हाला थकवा जाणार ना काही नाही, एकदम आनंदात चाललो आम्ही. थकवा जाणवत नाहीये आणि पायी पायी आहे. वडदे स्थानाकडे चाललेलो आहोत. साईडला जे आहे निसर्ग आहे, शेती आहे, केळीची बागाई आपण पाहिलेले आहे. पण आता या ठिकाणी आपल्या स्थानाकडे जात असताना या ठिकाणी एकदम पक्का रस्ता आहे. सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वाहनावरील जरी असेल तरी आपल्या स्थानापर्यंत व्यवस्थित जाऊ शकता. या स्थानाची माहिती. श्री क्षेत्र वडदे जुने हे स्थान गिरणा नदीच्या काठी पूर्वाभिमुख देवळात असून खाली अंडरग्राउंड मंदिरात उत्तराभिमुख स्थान आहे.
या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कनाशीहून वांकी वडजिये या स्थानी आले. त्यांना या ठिकाणी दुपारचा पूजा अवसर गुळला विडा झाला व सायंकाळच्या वेळी भडगावासी विजय केले. पूर्वार्ध लीळा 388. श्री क्षेत्र कनाशीहून निघताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मार्गी बाईसांना वेवाचा दृष्टांत निरूपण केला. आज श्री क्षेत्र वडदे जुने या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं भोजनचं स्थान आहे. या ठिकाणी आलोय. मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. गिरणा नदीच्या काठावर आहे. आणि ज्या ठिकाणी मी आलोय आदरणीय परमपूज्य सचिन दादा बिडकर या ठिकाणी आहेत. आणि खरं तर त्यांनी या ठिकाणी गुलाबाचं फुलाचं नंदनवन फुलवलेलं आहे. आणि ते मी प्रत्यक्ष आपल्याला मागच्या साईडनं जाऊन दाखवणार आहे. खरोखरच एक एक फूल जे आहे ते अप्रतिम आहे. ते सौंदर्य कसं आहे ते देखील मी आपल्याला दाखवणार आहे.